नमस्कार, मी प्रज्ञा। आज नवरात्राचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवशीचं देवीचं रूप अतिशय सुंदर आहे आणि तिचं नाव कुष्मांडा असं आहे। चौथ्या दिवशीच्या नवरात्राच्या देवीच्या रूपाचं नाव कुष्मांडा असं आहे। ब्रह्मांडाची निर्मिती, खासियत ही तुझी, म्हणजे शक्तिरूपी अंड्यातून ब्रह्मांडाची निर्मिती जिने केली ती ही देवी, म्हणून तिचं नाव कुष्मांडा असं पडलं। ब्रह्मांडाची निर्मिती, खासियत ही तुझी, नमस्कारिते तुझसी, तूच ती माता आदिशक्ती। नमस्कारिते तुझसी, तूच ती माता आदिशक्ती। ब्रह्मनामे अंड्यातुनी, ब्रह्मनामे अंड्यातुनी केलीस तू जगनिर्मिती, केलीस तू जगनिर्मिती। शोभे कुष्मांड नावती, अंधकारास तू पळविसी। शोभे कुष्मांड नामती, अंधकारास तू पळविसी। अष्टभुजाधारी माता जननी, ब्रह्मांडाची निर्मिती करणं म्हणजे सृष्टी निर्माण करणं, म्हणजेच जननी माता असणं। हिचं रूप अष्टभुजाधारी आहे, म्हणून म्हणते अष्टभुजाधारी माता जननी। सिंहावरी स्वार होऊनी, सिंहावरी स्वार नित्य होऊनी, भक्ता कारणे शस्त्रधारिणी। अमृत कलशास हाती धरिसी, म्हणजे भक्तांचे रक्षण करण्यासाठी ही शस्त्र धारण करते, अंधकाराला नेहमीच पळवून लावते, सिंहावर स्वार होऊन येते आणि महत्त्वाचं म्हणजे सतत हातात अमृत कलशही भक्तांसाठीच धरते। अष्टभुजाधारी माता जननी, सिंहावरी स्वार होऊनी, भक्ता कारणे शस्त्रधारिणी, अमृत कलशास हाती धरसी। सुरा संपूर्ण कलशम, रुधिरा प्लूपमेव च, दधीनां हस्तपादाभ्यां कुष्मांडां शुभदास्तु मे। कुष्मांडां शुभदास्तु मे, अशा पद्धतीने हिचं वर्णन आहे आणि अतिशय सुंदर अशी ही एक देवी आहे, ज्या देवीला आपण आज पूजायचं आहे। कशी वाटली कविता आणि वर्णन? जरूर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कविता फॉरवर्डही करा। उद्याच्या दिवशी याच्या पुढची देवी, तिचं रूप मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामुळे उद्याची ही कविता नीट शांतपणे ऐका। धन्यवाद।